नमस्ते. नमस्ते सर. तुम्ही विचारलं नदीला कुठले कुठले आजार झालेत. नदीला आपण जर एक माणूस किंवा प्राणी समजलं तर काहीशा वैद्यकीय भाषेमध्ये आपण सांगू शकू. पहिल्यांदा नदीला कुपोषण होत आहे. नदीला तिचं मिळणारं योग्य पाणी जर आपण वरच्या वॉटरशेडमध्ये अडवून मोठ्या प्रमाणावरती इतस्ततः पाठवून दिलं तर नदी कुपोषित राहते. दुसरी गोष्ट, नदीचं दुसऱ्याही पद्धतीने कुपोषण होतं आहे. म्हणजे नदीमध्ये गाळ यायला नको, स्वच्छ निवळ पाणी यायला हवं शक्य तेवढं, पण गाळही येतो. त्यामुळे कमी पाणी येणं आणि गाळ येणं ही दोन कुपोषणाची रूपं आहेत नदीच्या. तसंच नदीला गँग्रीन किंवा सेप्टिक झालेलं आहे. जेव्हा आपण नदीच्या पाण्याला अडवून खूप मोठी धरणं करतो, त्या धरणांच्या मध्ये जेव्हा पाणी थांबतं तेव्हा वरचं 1-1.5 मीटरच फक्त एरोबिक राहतं किंवा 2 मीटर एरोबिक राहतं. त्याच्या खालचं पाणी हे हळूहळू ॲनॉक्सिक आणि ॲनोरोबिक व्हायला लागतं. त्या पाण्यामध्ये येऊन बसलेला गाळ हा सडतो, ॲनोरोबिक बॅक्टेरियांनी सडतो. एखाद्या मानवाला जर त्याच्या हाताचा रक्तप्रवाह थांबवून ठेवला तर जी परिस्थिती निर्माण होईल तशी परिस्थिती त्या नदीची त्या धरणाच्या आतल्या बाजूला होत असते. त्याला मी नदीचा गँग्रीन म्हणतो. त्याच्याचबरोबर नदीला विषबाधासुद्धा होते. खूप मोठ्या प्रमाणावर वापरलेली कीटकनाशकं, तणनाशकं, बुरशीनाशकं ही सगळी नाशकं जी काही आहेत ती शेताला एवढी, हवेला एवढी आणि नदीला एवढी जातात आणि त्यामुळे ती नदीत येतात. नदीत आल्यानंतर जी जिथे वापरली तिथे राहत नाहीत, ती उगमापासून पार समुद्रापर्यंत पोचत राहतात. तर हे झालं नदीला विषबाधा. आणखीन म्हणायचं झालं तर नदीला घातपातसुद्धा विविध पद्धतीचे घडत आहेत. आपली लोकसंख्या खूप वाढलेली, आपले कारखाने खूप वाढलेले, या सगळ्यांचं सांडपाणी आपण नदीत सोडतोय. हे नदीला घडणारे अपघात आहेत. त्याचबरोबर बऱ्याच नद्यांना मानवाला कोलेस्ट्रॉल जमल्यानंतर जे काही रोग होतात किंवा किडनी स्टोन झाल्यानंतर जे काही रोग होतात तशा पद्धतीची परिस्थिती नद्यांची घडलेली मला दिसते. माणसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठून जर जाड झालं तर रक्तवाहिनी बंद होते, त्याच्याने माणसाला हार्ट अटॅक येतो. नदीच्या उपनद्या या गाळांनी भरले आहेत. मग तो गाळ मातीचा असो, वाळूचा असो किंवा सांडपाण्याच्या स्लटचा असो, वेगळ्या पद्धतीच्या अडथळ्यांनी नद्या आणि उपनद्या या दोन्ही आजारी पडलेल्या आहेत. मानवी मूत्रपिंडामध्ये रक्त शुद्ध करण्याची पद्धत असते आणि नंतर अशुद्धी बाहेर टाकणं आणि शुद्ध रक्त पुन्हा फिरवणं हे मूत्रपिंडाचं काम असतं. आपल्या नद्यांमध्ये, काही नद्यांमध्ये एवढा प्रचंड गाळ येऊन अडकला आहे की त्याची तुलना एखाद्या माणसाला साधारण 1 किलो वजनाचा किडनी स्टोन जर झाला तर त्याची काय परिस्थिती होईल तशी त्या नद्यांची परिस्थिती आहे. हे विविध प्रकारचे आजार नद्यांना झालेत आणि ते होण्याची कारणं आपण आहोत. इंडस्ट्रीयल माणसं, इंडस्ट्रीयल शेती आणि शहरं हे नदींना होणाऱ्या आजाराची मुख्य कारण आहे. आता ह्या आजाराचं गांभीर्य खूप वाढत चाललं आहे आणि आजार कधी कधी मानवी शरीराचा विचार केला तर आजार सुसह्य कधी असतो, आजार उपचार करण्याइतपत कधी असतो आणि हाताबाहेर केलेली केस असते. हे सर बघितलं, हे सूत्र आपण ह्या ठिकाणी त्रैराशिक मांडण्याचा प्रयत्न केला तर नदीचा आजार हा थोडासा असाध्यतेकडे जातोय का काय असं वाटायला लागलं. नद्या बुजल्यात, गावं ओस पडली, ओस पडत आहेत आणि शहरं सुस्त आहेत. आपल्या भीमा खोऱ्यामधलं सगळ्यात मोठं शहर पुणे, पिंपरी चिंचवड महानगर
या महानगराची लोकसंख्या 2030 साली 85 लक्ष जाईल असा अंदाज आहे. सुमारे 1 कोटीच्या आसपास वगैरे ती लोकसंख्या फक्त महानगराची जाईल. ही सगळीच लोक इथेच जन्मलेली आहेत असा विचार केला तर आपण त्याचं उत्तर नाही असं येतं. हे बाहेरून कुठून तरी ओढला आलेलं आहे आणि केवळ भीमा खोऱ्यातूनच नाही आला, पण अनेक ठिकाणावरून आलेला, मराठवाड्याच्या भागातून आला असेल, काही देशाच्या इतर राज्यातून पण आलेला असेल, असं सगळं आहे. तिथं कुठेतरी स्थिर होतं आणि शहरं फुगलीत, नद्या सुकल्यात, नद्या बुजल्यात. हे सगळं बघितलं ना तर आता याच्यावर उपाय काय, करावं काय? तर शास्त्रीय कारण सरांनी सांगितलं, डॉक्टर गोखलेंनी सांगितलं की शास्त्रीय कारण काय. आता ह्याच्यामध्ये मी त्यांना अजूनही असा विचार की नद्यांच्या नेमकं ह्याच्यामुळे नद्यांच्या पाण्यावर काय परिणाम झाला, जलचरांवर काय परिणाम झाला, त्याच्या ऑक्सिजन डिमांडवर काय परिणाम झाला आणि नेमकं आपल्याला युवकाकडून काय अपेक्षित आहे. नद्यांना जेव्हा कुपोषण होतं पाणी न आल्यामुळे, तेव्हा खालच्या नद्या कोरड्या पडत जातात. त्या कोरड्या पडत जाणाऱ्या नद्यांमध्ये गाळ साठत जातो, त्यांचे डोह भरत जातात. हा आजार दूर करण्याकरता आपण डोहांना जुनी रूपं पुन्हा देण्याचा प्रयत्न करू शकतो. नद्यांचं कुपोषण गाळाने घडलं, सांडपाण्याच्या मलानी घडलं, तर त्याला आपण थांबवणं गरजेचं असतं. नदीला आणखीन एक बारीक आजार गेल्या 25-30 वर्षांपासून व्हायला लागला आहे. त्याला मी प्लास्टिकॉसिस असं नाव दिलं. नदीमध्ये खूप प्लास्टिक येत आहे, आपणच टाकतो. त्याला आपणच चांगल्या पद्धतीने पुनर्वापर करू शकतो. ते जर करू शकलो तर प्लास्टिक पाण्यातून जाण्यापासून वाचेल आणि त्या प्लास्टिकपासून इंधन निर्माण होऊ शकेल किंवा दुसरं प्लास्टिक निर्माण होऊ शकेल. नदीमध्ये जी पेस्टिसाईड विडीसाईड जात आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढतो. जेवढं आवश्यक आहे तेवढंच वापरायला हवं, किंबहुना त्याचा वापर कमी कसा करता येईल ते बघायला हवं. इंटिग्रेटेड पेस्ट कंट्रोलच्या जर पद्धती वापरल्या तर मुळातच कीटक पेस्ट होण्यापासून दूर राहतील. पेस्ट कधी होतात कीटक? जेव्हा खूप दाटीवाटीने एकच पॉप्युलेशन असतं तेव्हा पेस्ट होतात. जर आपण जैवविविधता शेतामध्ये, बांधावरती, पिकांमध्ये राखली तर मुळातच कीटक हे खूप मोठ्या प्रमाणावर पेस्ट होणार नाही आणि त्याचं पेस्ट झाले नाही तर पेस्टिसाईडची गरज पडणार नाही. त्यामुळे तो उपाय करण्याची गरज आहे. माती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खतं, कीटकनाशकं, तणनाशकं आणि ट्रॅक्टर इत्यादी वापरून आपण मातीला बेशुद्ध किंवा निर्जीव असं करून टाकलेलं आहे. बरोबर. पूर्वीच्या काळी शेत उघडं असेल आणि त्याच्यावरती रिमझिम पाऊस पडला तर सगळा पाऊस शेतामध्ये जायचा. आता रिमझिम पावसात सुद्धा शेतातून पाणी बाहेर निघतंय, शहरातून पाणी बाहेर निघतंय, कारण शेत पाणी पिऊ शकत नाही. शहर पाणी पिऊ शकत नाही कारण त्याच्यावरती फरशी घातली आहे, डांबर घातलं आहे, कॉन्क्रीट घातलं आहे. पण तीच परिस्थिती उघड्या मातीची सुद्धा आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती उपचार करण्याची गरज आहे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शेतीतल्या अशुद्धी नदीत येतात, नदीतल्या अशुद्धी शेतीत जातात. त्या एकमेकांवरती अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. मोठ्या शहरांच्या खालच्या बाजूला जी शेती आहे त्या शेतीमध्ये जे पाणी वापरलं जातं ते मोठ्या शहरांचं सांडपाणीच असतं आणि त्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा इन्सेक्टायसाईडचा वापर होत नाही असं नाही, तो होत असतो. शहरातली लोक मुंग्यांना, झुरळांना फार घाबरतात म्हणून पेस्ट कंट्रोल नावाचं एक टेक्निक वापरलं जातं. खरं तर ते कंट्रोल नसतो तर मुंग्या, झुरळं, पाली मारून टाकण्यासाठी विषारी रसायनं वापरली जातात. तिथेसुद्धा एवढ्याच रसायनाची कदाचित गरज असेल, मुळात खरं तर नसते त्याची गरज, पण असलं तर एवढ्याच रसायनाची गरज असते. पेस्ट कंट्रोलवाले येतात, एवढा पंप घेऊन त्या पंपात एवढं पेस्टिसाईड घालतात, एवढंसं थोडंसं मारतात आणि उरलेलं जे असतं ते तिथल्याच बेसिनमध्ये, सिंकमध्ये, टॉयलेटमध्ये रिकामं करून बाहेर पडतात. त्यामुळे शहरंसुद्धा त्यांच्या नद्यांमध्ये नुसतं सांडपाणी नाही तर पेस्टिसाईडसुद्धा टाकतात. ते पेस्टिसाईड त्या नद्यांमधून वाहून तुमची कितीही इच्छा असेल मी चांगली शेती करण्याची तरी त्या नदीच्या पाण्यातून तुमच्याकडे येत आहे.
तर हे एकमेकांशी असलेल्या संबंधाचा परिणाम आहे. एकच गोष्ट स्वच्छ करू असं म्हणलं तर होणार नाही, सगळंच स्वच्छ करायला लागेल. आणि हे करण्याचं सांगावं निसर्ग आपल्याला सतत देतो. शहरी माणसांना जास्तीत जास्त आजार होत आहेत. कॅन्सर नावाचा रोग जो पूर्वी खूप कमी असायचा तो आता खूप पसरताना दिसतोय. हे सगळे निसर्गाचे पत्रव्यवहार आहेत, चिन्ह आहेत. सुधारा सुधारा सुधारा. आपण जर नाही सुधारलो तर निसर्ग पुन्हा एकदा कोविडसारखी एखादी मोठी महामारी घेऊन येऊ शकेल. तसं व्हायला नको असेल तर आपण सुधारायला हवं. नदीला जाणून घ्यायला हवं, शेतीला जाणून घ्यायला हवं, स्वतःला जाणून घ्यायला हवं आणि मुळात विषांचा वापर कमी करायला हवा.